शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम् दक्षिणे लक्ष्मणे यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामम् रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रायाचे वचन वंदोनी माथा वनारी घतोसी रघुनाथा माझे रायाचे वचन सिद्धी जाय अति गुह्यार्थ सांगेना पित्याच्या प्रती पाळावे वाक्यार्था तेनेची सुखावे निज माता तेवज करणे व सर्वथा चरणी माथा ठेविला रामे प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय कैलासपति भगवान की जय संत एकनाथ महिपति महाराज की जय संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नर्मदा मैया की जय हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए
कथा करो मती मागील अध्यायाची कथा आपण सर्व भाविक भक्त सज्जन श्रोत्यांनी श्रवण केले। मागील अध्यायामध्ये आपण बघितलं भगवान प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये राणी राजमाता कैकेयीच्या सांगण्यावरून भगवान प्रभू रामचंद्र वनवासात जायला निघाले आणि राम वनवासाला निघाला म्हणून लक्ष्मण संगती निघाला आणि लक्ष्मण सोबत आहे। सीतामाईने सुद्धा आपल्या मनाची व्यथा सांगितली आणि रामाला सांगितलं माझा निरोप घेऊ नका तर मलाच वनवासात घेऊन जा। म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने गुरूंची आज्ञा घेतली, कारण प्रभू रामचंद्र मनाने पत्नीला सोबत घेऊन गेलेले नाही। आपल्या गुरूंची आज्ञा आली म्हणून सीतामाईला सोबत घेऊन प्रभू जायला निघाले। पण जात असता कौसल्या आईचं दर्शन घेतलं, पण कौसल्या आई भयंकर दुःखी होती। नंतर निघायची वेळ झाली आणि निघायची वेळ झालेली असल्यामुळे 9 साडेनऊ वाजले। 9चा टाइम कैकेयीने सांगितला होता की तुला 9 वाजता अयोध्येच्या बाहेर निघावं लागणार आहे, कारण हे माझ्या भारताचं राज्य आहे। म्हणून 9:30 वाजलेले आहेत, काय करावं म्हणून पुन्हा एकदा आपल्या पित्याचं दर्शन घेण्यासाठी आणि आईचं दर्शन घेण्यासाठी प्रभू रामचंद्र कैकेयीच्या महाली गेले। जेव्हा कैकेयीच्या महाली गेले आणि कैकेयीने बघितलं, रे रामा अजून तू इथंच आहेस का? अरे 9:30 वाजले, लवकर निघ, उशीर व्हायला नको, कारण जर तू उशीर केला तर सर्व अयोध्या नगरी जागी होईल आणि सगळे लोक जागे झाले की सगळे तुला अडवतील, खूप वेळ घेतील आणि तू जर उशीर लावला ना तर अनर्थ होऊ शकतो। या लोकांच्या मायेपुढं तू इथंच राहून जाशील, तुझ्या कर्तव्य कर्मापासून तू दूर जाशील। म्हणून कर्तव्य कर्माचं तुझं ध्येय तू समोर ठेव, या मायेमध्ये अडकायचं नाहीये। त्यावेळी प्रभू रामचंद्राने आई कैकेयीचं दर्शन घेतलं आणि आईला सांगू लागले, माँ तेरे चरणों में हम शीश झुकाते हैं, माँ तेरे चरणों में हम शीश झुकाते हैं, माँ तेरे चरणों में हम शीश झुकाते हैं, माँ तेरे चरणों में हम शीश झुकाते हैं। श्रद्धा मूर्त होकर दो
कैकेयीला वंदन केलं आणि तिच्या चरणावर मस्तक ठेवून कैकेयीने सुद्धा दोन्ही हाताने रामाला उठवलं आणि सांगितलं, रामा, ही जी गुह्य गोष्ट आहे ही कुणालाच कळू देऊ नको, पण माझं कठोरपणा, या कठोरपणाची सुद्धा जी गोष्ट आहे ही सुद्धा कुणाला कळू देऊ नको, ही गुह्यच ठेव, कारण त्याच्यासाठी कैकेयीला एक वरदान आहे आणि कैकेयीला एक शाप सुद्धा आहे. म्हणून तर एवढं रामायण घडलं. ती गोष्ट आणि ती गुह्य गोष्ट मी तुम्हाला परवा सांगणार आहे. कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय कार्य घडत नसतं. म्हणून अगोदरच काहीतरी कारण असल्याशिवाय रामाला वनवास नाही आणि कैकेयी सुद्धा एवढी कठोर होणार नाही. कैकेयीचं किती प्रेम होतं, किती प्रेम होतं, कौशल्यापेक्षाही जास्त प्रेम होतं. पण मनका रामायणामध्ये सांगितलं, कुटिल मंथराने बहकाई, कैकेयी ने यह बात सुनाई, दे दो मेरे दो वरदान, पतित पावन सीताराम. कैकेयी इतकी चांगली असताना मंथरेने बिघडवली, पण त्याचे कारण आपल्याला पुढे कळणारच आहेत. कारण आपल्याला सविस्तर रामायणातल्या शंका पाहायच्या आहेत. खूप लोकांनी रामायण अगदी आपल्या पाठ आहे, पण लोकांच्या शंका लक्षात येत नाहीये. कारण शंकेचं निरसनच कुणी करत नाहीये. गेला राम वनवासाला गेला, कैकेयी वाईट आहे, वाईट घेणं नाही देणं नाही, पण तिला एकदाचा कलंक लावून टाकला आणि मोकळे झाले. पण कैकेयी वाईट आहे की चांगली आहे हे पुढे कळणारच आहे. पण याच क्षणाला कैकेयी भयंकर वाईट आहे. रुद्र रूप घेतलेलं आहे कैकेयीने आणि रामाला सांगू लागली, पटकन निघ, आत्ताची आता माझ्या भरताच्या राज्यातून बाहेर निघाला पाहिजे. राम, लक्ष्मण, सीता दशरथ राजाचं दर्शन घेतलं आणि दशरथ राजाने हळूच डोळे उघडले तर डोळ्यातून अश्रू येत होते आणि दशरथ राजा एकदम शांत होता. रामाकडे अगदी पापण्यावरती करून डोळे सहज उघडून खूप कष्टाने रामाकडे पाहत होता आणि शब्द फुटत नव्हते. रामा, मी खूप वाईट आहे रे. अरे, मी तुला हकलून दिलं रे या राज्यातून, या घरातून, या देशातून, पण मी खूप पापी आहे. माझ्यासारखा पापी बाप या जगात कोणी नाही जो स्वतःच्या मुलाला घराच्या बाहेर काढतो. अरे, मला चांगलं मरण येणार नाही, कारण मी खूप मोठं पाप केलेलं आहे. म्हणून दशरथ राजा दुःखी आहे. पण प्रभू रामचंद्राने सांगितलं, पिताश्री, तुम्ही दुःखी का होता? तुमचं वचन मी खूप आनंदाने त्याचा स्वीकार केलाय. मला अजिबात कष्ट नाहीये, अजिबात दुःख नाहीये, माझ्या मनात काहीच येत नाहीये. तर मी आनंदाने त्याचा स्वीकार केलाय आणि मी निघालो सुद्धा. आपल्या पिताश्रीचं दर्शन घेतलं आणि प्रभू रामचंद्र त्या कैकेयीच्या महालातून बाहेर निघाले. जेव्हा महालाच्या बाहेर निघाले, दरवाजामध्ये येऊन पाहतात तर भयंकर गर्दी आहे. सगळे लोक ढसढसा रडत आहेत आणि सांगू लागले, रामा, तू जायचं नाही, तू जायचं नाही. रामा, तू का चाललाय? पण इथे तर फक्त आपल्या नेमाला महत्व आहे, कर्माला महत्व आहे आणि वचनाला महत्व आहे. इथे भावनेला महत्व नाहीये. कारण राज दरबारी जे घडतं तिथं फक्त पुराव्याला महत्व असतं, तिथे फक्त आज्ञेला महत्व असतं, तिथे भावनेला महत्व नसतं. मग दशरथ राजा
एवढा दुःखी आहे तरी सुद्धा भगवान प्रभू रामचंद्र थांबू शकत नाही. आता तर एवढी अयोध्या बघितली आणि आता तर रामालाच प्रश्न पडला. पण प्रभू रामचंद्र लोकांना बाजूला सारत मधून निघून चालले तर सगळे लोक एवढे रडत आहेत, एवढे दुःखी झालेले आहेत. कारण त्या अयोध्या नगरीतले जी शरयू आहे, शरयू नावाची नदी, तिने आता आपला प्रवाह थांबवलेला आहे. नदी वाहायची बंद झाली. गाय आपल्या वासराला दूध पाजत नाहीये, पक्षी आपल्या पिलाला चारा देत नाहीये, झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये आणि अयोध्या नगरीमध्ये भयान शांतता आहे. अशा शांततेमध्ये प्रभू रामचंद्र निघालेले आहेत आणि सर्व अयोध्या वासियांच्या डोळ्यात अश्रू आहे. प्रत्येक जण मनातल्या मनात बोलतो आहे की राम वनवासाला जायला नको. अरे कैकई किती वाईट आहे, का रामाला पाठवते आहे. आणि लोकांच्या डोळ्यातले अश्रू रामाला सांगत होते, अवघे रडती अयोध्या जन, चांगला वना रघुनंदन, राज्याभिषेकाचा सोहळा पाहुनी आनंदले ऋषी जना, पूजेस बसले सुहास्य वदन, चांगला वना रघुनंदन, रामा वना रघुनंदन. सुमंताचे शब्द ऐकुनी कैकईस पुसे वृत्तांत जाऊनी, दशरथाचे दृश्य पाहुनी दुःखी झाले रघुचे मन, चालला वना रघुनंदन. अयोध्या नगरीमध्ये भयंकर प्रसंग आहे. पण अशा वेळी कैकई घाईघाईने बाहेर आली की एवढा आरडाओरडा कशाचा आहे, एवढा गोंधळ कशाचा आहे. म्हणून दरवाजात येऊन पाहते तर राम उभा आहे. सगळे लोक रामासाठी रडत आहेत. म्हणून कैकईने स्वतःच्या छातीवर दगड ठेवलेला आहे आणि कैकई बोलू लागली, रामा 14 वर्षे वनजार रघुनंदना, राज्य करतील भरत शत्रुघ्न, वस्त्र अलंकार ठेवी काढून, चालला वना रघुनंदन, वना निघाला रघुनंदन, संगती निघाले सीता लक्ष्मणा, वशिष्ठाची आज्ञा घेऊन दास वेडा वंदी चरण, चालला वना रघुनंदन. प्रभू रामचंद्र वनात जायला निघाले आणि कैकई पाठी मागून आली आणि मोठ्याने ओरडली, रामा अरे तुला काय पटतं हे. खुशाल उभा राहिला अयोध्येच्या बाहेरने. रामाने सांगितलं, माते एवढ्या गर्दीतून निघणं थोडं कठीण आहे, मी जातोच आहे, पण या लोकांना टाकून जाणं आणि ह्यांच्यातून निघून जाणं मला कठीण पडतंय, कारण हे लोक खूप आडवे होत आहेत. कैकईने सांगितलं, काही होत नाही. कैकई पुढे झाली, लोकांना सांगितलं, सरका बाजूला, जाऊ द्या त्याला. आता कैकई राजमाता होती. सगळे लोक बाजूला सरकले. राम निघाला.
सीता निघाली, लक्ष्मण निघाला. पण कैकेयी मोठ्याने ओरडली, रामा असा चालला कुठे? अरे हे माझ्या भरताच्या राज्यातलं आहे. वस्त्र अलंकार ठेवी काढून, अंगातली वस्त्र आणि अलंकार काढून ठेव. कुठं चालला? अरे हे विकून पोट भरशील तू, काढून ठेव इथंच. रामाने सांगितलं, माते हे जर काढून ठेवलं तर मी काय घालायचं? तुझी व्यवस्था केली, वनवासाचा वेश तुला आणलाय, झाडाच्या सालीचं वल्कल बनवलंय. सीता तिघांसाठी तिघांच्या हातात कैकेयीने वस्त्र दिले. लक्ष्मण राम वस्त्र बदलून आले आणि रस्त्याच्या कडीचे एका खोलीमध्ये गेले आणि तिथे जाऊन वस्त्र बदलायला गेले. जाऊन पाहते तर ते वस्त्र जे झाडाच्या सालीचं आहे त्या वस्त्राला कुठे दोरी नाही, कुठं दोरखंड नाही, कुठं त्याला गुंडी नाही, बटन नाही. हे अंगात घालायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. आणि सीतामाईने ते वस्त्र हातात घेतले आणि खाली बसून ढसढसा रडू लागली. देवा काय परिस्थिती आहे रे? अरे मी तर राजाची मुलगी आहे ना, मी तर राजाची सून आहे ना, मी तर राजाची पत्नी आहे ना. ढसढसा रडू लागली. खूप वेळ होतो आहे म्हणून कैकेयी ओरडली. कैकेयी म्हटली, अरे रामा काय झालं की अजून कशी येत नाहीये? जा तिला बोलवून आण. भगवान प्रभू रामचंद्र मध्ये गेले आणि आत जाऊन पाहतात तर सीतामाई ढसढसा रडती आहे. रामाने सांगितलं, काळजी करू नको, तू वनवास स्वीकारलाय ना, तुला माझ्यासोबत यायचंय ना, मग तू विचार करू नको, मी आहे ना तुझ्या सोबत. स्वतःच्या हाताने सीतामाईला वस्त्र घालून दिलं भगवान प्रभू रामचंद्राने. कारण आपल्या पत्नीला आयुष्यभर आपल्या पतीची गरज असते. तिच्या सुख दुःखात त्याने सहभागी व्हावं लागतं. ती आजारी असेल, तिला काही त्रास होत असेल तर पतीने तिला सहकार्य केलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही अपमान नाहीये, काही कमीपणा नाहीये. ती जर ऐटीत त्याला काम सांगत असेल तरच तिला पाप होईल. पण ती जर दुर्बल असेल, ती करू शकत नाही, त्यावेळी ह्याने तिचं काम करायला काही हरकत नाहीये. असा धर्माचा आणि शास्त्राचा नियम आहे. सीतामाईचं वस्त्र स्वतः रामाने घालून दिलं ही गोष्ट अति गुह्य आहे. पण ही गोष्ट ज्यावेळी रावण सीतेला पळवून नेईल आणि हनुमान सीतेचा शोध करायला जाईल त्यावेळी ही गुप्त गोष्ट राम हनुमंताला सांगेल की या गोष्टीवरून सीता तुला ओळखेल की तू नक्की रामाचा भक्त आहे. म्हणून आपल्याला 2-3 वर्षाने या गोष्टीची गरज पडणार आहे. सीतामाईला स्वतः वस्त्र घातला आणि प्रभू रामचंद्र सीतामाई बाहेर आले. बाहेर आल्यावर आता रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोकांची भयंकर गर्दी झालेली आहे. कैकेयी अशी ऐटीत उभी आहे. बाकीचे लोक हळूहळू बोलतात, किती वाईट कैकेयी आहे, किती पापिनी आहे, अरे डंकिनी आहे, राक्षसीन आहे, चांडाळीन आहे, अरे हिला राज्याच्या बाहेर काढायला पाहिजे. पण तसं होऊ शकत नाहीये, आपलं कोणीच ऐकणार नाहीये. मग इथे तर जो निर्णय राज्यसभेत होईल तेच सगळं खरं होईल, प्रजेचं कोण ऐकणार आहे? म्हणून सगळे लोक फक्त दुःखी झालेले आहेत. आता राम लक्ष्मण सीता जायला निघाले आणि जात असता विशीच्या मुख्य द्वारापर्यंत आले तेव्हा भगवान प्रभू रामचंद्राने एकदा मागे वळून पाहिलं. मागे वळून पाहत असता कौसल्या आई समोर दिसली आणि कौसल्या आईकडे बघून, कारण आईसाठी अंतकरण आपोआप पाझरलं, पण राम रडू शकत नाही. कौसल्या ढसढसा रडत होती, कौसल्या मोकळ्या मनाने रडत होती आणि रामाला सांगत होती, रामा तू वनात जायचं नाही, तू जाऊ नको. जर तू वनात गेला, जर तू जंगलात गेला, नको रे राम राया
का दुःखासाठी प्राण मागते निरोप रणपिसाचा विषाया नको रे सावरा मराया नको रे सावरा प्रभु रामचंद्र भगवान की जय। कौसल्य आई मोठमोठ्याने रडू लागली आणि रामाला हाक मारू लागली, धडपडू लागली। बाकीच्या स्त्रिया तिला धरत आहेत, आधार देत आहेत, पण कौसल्य आई पळत येते आहे। तर आता रामाने बघितलं, पण रामाला काही सुचत नाहीये, कारण सर्व अयोध्यावासी रडत आहेत। कुणीच असा नाहीये की त्याच्या डोळ्यात अश्रू नाहीयेत। एकटी कैकई सोडली तर सगळे रडतात, पण कैकईचा भाव वेगळा आहे। आणि राम जो आहे, ज्याच्यासाठी सगळे रडतात, त्याच्या डोळ्यात का अश्रू येत नाहीये? त्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतील, पण राम हे जीवनच असं आहे की आचरणीय जीवन आहे। रामाला माहिती आहे, मी जसा वागेल तसेच कलियुगातले लोक वागतील। मी मोठा आहे, माझ्याकडे सगळे केवढे आदराने पाहतात, म्हणून मी रडू शकत नाही। कारण मी जर या समाजाकडे बघून रडलो तर हे सगळे दुर्बल लोक आहेत। या लोकांकडे बघून मी रडू शकत नाही, कारण हे सगळे माझ्यापेक्षा विचाराने खूप कमी आहेत, कमकुवत आहेत। जर मी पुढे बघून रडू तर रावण म्हणेल, अरे मला मारायला निघाला, पण रामा तुला रडत रडत यावं लागलं। जर मी वरती बघून रडलो तर माझा सूर्य म्हणेल, माझ्या वंशामध्ये रडका राजा निपजला। आणि जर मी खाली बघून रडलो तर माझी सासू पृथ्वी माता म्हणेल, अरे रडका जावई, कारण जावयाने कधीच रडू नये अशी सासूची अपेक्षा असते। म्हणून सासू काय काय करते, नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान, पण तरी जावई रडतो, कारण जात आहे, ती अतृप्त आहे। अग्नी असतो ना, अग्नीमध्ये किती लाकडं टाकल्यावर तो शांत होईल? अग्नीमध्ये जितके लाकडं टाकाल तितकी ती भडकतच राहील, अतृप्त आहे। अग्नी कधी शांत होत नाही, तृप्त होत नाही। स्त्री बस झाल्या, भरपूर झाल्या, तीही देत राहा, तरी सुद्धा जावई कधी समाधानी होत नाही, जावयाचं कधी समाधान होत नाही। भगवान प्रभू रामचंद्राला प्रश्न पडलेला आहे, मी कोणाकडे बघून रडो? जर आईकडे बघून रडो तर आई स्वतः जितकी रडती आहे, आणि जर बापाकडे बघून रडो तर बाप रडायच्या स्थितीत सुद्धा नाहीये। अरे रडण्यासाठी आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा खांदा असावा लागतो, आणि तो खांदा कुणाचा भेटेल? प्रत्येक मनुष्याला एका आधाराची गरज असते। मग जास्तीत जास्त लवकर रडू स्त्रीला येत असतं, म्हणून तर माता भगिनीला एका पुरुषाच्या खांद्याची गरज असते। तिला पटकन रडायचं असेल तर आपल्या पतीची गरज असते, लहानपणी बापाची गरज असते, म्हातारपणी मुलाची गरज असते, 3 वयात 3 पुरुषांची तिला गरज असते। मग पुरुषांना सुद्धा दुःखाच्या वेळी, संकटाच्या वेळी आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची गरज असते, विचाराने, वयाने आणि ज्ञानाने। पण रामापेक्षा मोठा जगात कोणी नाही, कारण तो स्वतःच सृष्टीचा निर्माता आहे, जगाचा चालक मालक आहे आणि अयोध्या नगरीचा राजा आहे। तो कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडेल? म्हणून रामाच्या डोळ्यात अश्रू नाहीये, पण आतल्या आत मनामध्ये खूप घुसमट होती आहे या लोकांचं दुःख पाहून। पण या सगळ्यांना सोडून, या सगळ्यांची मायेला तोडून रामाला जायचं आहे। म्हणून
प्रभूंनी आईकडे बघितलं, पुन्हा एकदा कौसल्य आईला वंदन केलं आणि कौसल्य आई सांगू लागली, रामा अरे तू जाऊ नको रे, तू जायचं नाही रे. पण राम आता ऐकणारा नाहीये. म्हणून वेशीच्या मुख्य द्वाराच्या बाहेरून रथ उभा होता. सुमंत प्रधान रथ घेऊन उभा होता. भगवान प्रभू रामचंद्र रथापर्यंत गेले. त्यावेळी अयोध्येतले काही लोक प्रभूंच्या जवळ गेले आणि सांगू लागले, रामा आम्हाला इथं राहायचं नाही रे. अरे तू या अयोध्येत नाहीये, आम्हाला सुद्धा इथं राहायचं नाही. आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येतो, आम्ही सुद्धा या अयोध्या नगरीचा त्याग करतो, आम्हाला सुद्धा घेऊन चल. पण रामाने सांगितलं नाही, तुम्हाला येता येणार नाही, कारण तुम्हाला तुमचा प्रपंच आहे, मुलं आहे, संसार आहे, घरदार आहे, या सगळ्यांची तुमच्यावर जबाबदारी आहे. लोकांनी सांगितलं, रामा आम्ही हे सगळं घेऊन तुझ्या सोबत येतो. मग तर येऊ देशील ना. राम वनवासाला रथात बसण्यासाठी निघाला. लोकांनी अडवलं, पण रामाने सांगितलं, मला वचनापेक्षा महत्व मी कशालाच देणार नाही. म्हणून लक्ष्मण रथात जाऊन बसला, सीतामाई रथात बसली आणि राम पुन्हा एकदा मागे वळून पाहतो आणि पाहता पाहता रथात बसला. आणि बसल्यावर सुमंत प्रधानाने त्या रथाचा जो पडदा आहे तो पडदा झाकून टाकला आणि आता राम लक्ष्मण सीता कोणालाच दिसत नाही. अशा वेळी सुमंताला रामाने सांगितलं, चल. सुमंताने रथ हकलला. त्यावेळी रामाने पुन्हा एकदा हळूच पडदा बाजूला केला आणि आपल्या कौसल्या आईला बघितलं, कारण आईपेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाहीये. म्हणून तर आईकडे एकदा बघितलं आणि रथ आता निघून चाललेला आहे. रथ दूर निघून जातो आहे, पण रामाचं लक्ष फक्त आईकडे आहे, कारण ज्या आईसाठी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मी तिन्ही जगाचा राजा आहे, पण माझी सुद्धा अपेक्षा होती की कौसल्या आईच्या पोटी जन्म घ्यावा. जेव्हा तिच्या घरी जन्म घ्यायला आलो तेव्हा तिने सांगितलं, रामा तू लहान हो. मी लहान झालो. माझं तिने किती लहानाचं मोठेपण किती प्रेमाने केलं, किती लढवाळपणाने माझे सगळे हट्ट पुरवले आणि इतकं मोठं करून आज त्या आईच्या सुखाला आज मी मुकलो आहे. या आईला या अयोध्येच्या जंगलात सोडून मला दंडकारण्यामध्ये जायची वेळ आली, पण ही माझ्या पित्याची आज्ञा आहे. मला फक्त माझ्या कौसल्या आईचं दुःख होत नाहीये. ज्या कैकई आईने मला एवढं प्रेम दिलं, स्वतःचे मुलं ती मामाच्या घरी ठेवायची, माहेराला नेऊन घालायची स्वतःच्या भरत शत्रुघ्नाला आणि रामाला स्वतःच्या जवळ ठेवायची, इतकं प्रेम माझ्यावर करणारी कैकई आईला सोडून मला जायची वेळ आली. कारण माझा धर्म आहे, कारण ह्या नीतीचं ही नियती अशी करती आहे आणि त्या नियतीच्या चक्रापुढे कुणाचंच काही चालत नाही. म्हणून तर प्रभू रामचंद्र रथात बसून चाललेले आहेत आणि कौसल्या आई वेशीच्या बाहेर आली आणि वरती हात करून सांगू लागली, रामा अरे थांब, रामा थांब. पण आता राम थांबू शकत नाही, रथ वेगाने निघून चालला. तेव्हा कौसल्या आईने उभ्यानेच धरणीला अंग टाकू लागले. तेव्हा बाकीच्या दासींनी तिला पकडलं आणि धरून तिला सावरू लागल्या. तेव्हा कौसल्या आई त्या स्त्रियांना सांगू लागली, अगं राम माझं ऐकत नाहीये. रामाने आतापर्यंत माझी कधीच आज्ञा मोडली नाही. मी जे सांगेल तो माझा राम ऐकत होता, पण आज माझं काहीच ऐकत नाही ग. खुशाल वनात निघून गेला आणि मला या भयंकर काळोखात सोडून गेला ग. तुमचा राम ऐकेल का ग? तुमचं ऐकत असेल तर सांगा त्याला. म्हणून कौसल्या आई त्या शेजारी उभा असलेल्या महिलांना सांगू लागले,
जागे सयानो जागे जा माझ्या रामाला आना कुणी मागे कुणी जागे सयानो जागे जा माझ्या रामाला आना कुणी मागे राम चालला जीव झाला बावरा राम वाचुनी मज नाही थाळा कुणी जागे सयानो जागे जा माझ्या रामाला आना कुणी मागे कुणी जागे सयानो जागे जा माझ्या रामाला आना कुणी मागे अंग धरणीला टाकलं आणि कौशल्य आई एकांत करू लागली पण राम थांबला नाही रथ निघून गेला अयोध्यावासियांनी सुद्धा कुणी रथ झोपला कुणी घोडे घेतले कुणी हत्ती घेतले कुणी ज्याने त्याने आपापले साधना घेतले आणि रामाच्या रथामागे जाऊ लागले सगळेजण रथाच्या पाठीमागे चालले त्यावेळी जे दुर्बल आहेत ज्यांना चालता येत नाही जे वयोवृद्ध आहेत जे लहान आहेत आणि जे स्त्री आहेत त्या सगळेच अयोध्येच्या मुख्य द्वारात उभे आहेत रामाला सांगू लागले रामा 14 वर्षापर्यंत अयोध्येत जाणार नाही इथंच बसून राहू इथंच राहून तुझी 14 वर्ष वाट बघू बाकीचे सगळे रामाच्या पाठीमागे गेले दिवसभर प्रवास झाला आणि संध्याकाळच्या वेळी तमसा नावाच्या नदीच्या किनाऱ्यावरती हे सगळेजण पोहोचले रामाने सुमंताला सांगितलं सुमंता आज इथेच थांबव कारण आपल्याला एवढे सगळे लोक घेऊन पुढे जायचं नाहीये या सगळ्यांना आपल्याला मागे पाठवून द्यायचं आहे म्हणून आज इथेच मुक्काम करू सगळ्या लोकांनी सांगितलं काही हरकत नाही पण सगळे म्हटले रामाला जाऊ द्यायचं नाही आज कुणाला अन्नाचा खर नाहीये सकाळच्या दुधाचा जो ग्लास रामाने ओठापर्यंत आणलेला परत मागे गेला तो आता संध्याकाळपर्यंत काहीच जेवायला भेटलेलं नाहीये अयोध्येतलं कुणीच जेवलेलं नाहीये आजची रात्र म्हणजे भयंकर रात्र होती वैऱ्याची रात्र होती आणि त्या रात्री सगळे अयोध्यावासी रडत होते इकडे तर जे रामासोबत आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की रामाला जाऊ द्यायचं नाही राम आपल्याला झोपेत टाकून जाऊ शकतो म्हणून सगळ्यांनी जागं राहायचं अरे काही म्हटले सगळ्यांनी कसं जागं राहायचं काहींनी आत्ता जागं राहू आणि काहींनी नंतर जागं राहू मग काही जण म्हटले आम्ही 12 वाजेपर्यंत रोजच जागतो आम्हाला सवय आहे आम्ही 12 वाजेपर्यंत जागतो मग 12 वाजेपर्यंत जे जागत आहेत ते गप्पा मारत बसलेले आहेत यांच्या गप्पा चालू आहेत भगवान प्रभू रामचंद्र एका झाडाच्या खोडाला पाठ देऊन बसलेले आहेत सीतामाई शेजारी बसलेली आहे लक्ष्मण एका बाजूने बसलेला आहे सुमंत प्रधान समोर बसलेला आहे आणि सर्व अयोध्यावासी आजूबाजूने बसलेले आहेत अरे सुमंताने सांगितलं रामा 2 घास खाऊन घ्यावं काही फळं असतील तर रामाने सांगितलं नाही अरे मी कसा खाणार मग तर माझ्यासारखा पापी कोणी नसेल आज माझे पिताश्री बेशुद्ध अवस्थेत आहेत भयंकर दुःखात त्यांना टाकून आलोय त्यांनी घास खाल्लेला नाही अयोध्येतला पशु पक्षी सुद्धा काही खात नाहीये अरे मी तरी कसा खाणार म्हणून रामाने सांगितलं मी काही खाणार नाहीये सगळे लोक सुद्धा तसेच बसून आहेत आणि आता लोकांच्या गप्पा चालू आहेत कोणी म्हटलं आपण भजन करू कोणी म्हटलं काय करू असं करता करता 12 वाजेपर्यंत सगळेच जागले अरे काही म्हटले आपल्याला 12 वाजेपर्यंत जागायचं होतं आता जे 12 नंतर जागणारे आहेत त्यांना आता जाग ठेवा
मग जे 12 वाजेपर्यंत ज्यांची जागायची बोली होते, आता त्यांनी अंग धरणीला टाकलं. एवढे ताटकळलेले, दिवसभराचे उपाशी आणि दिवसभर एवढा थकवा आलेला, आता पटपट झोप लागून गेली. आणि दुसरे जे थांबलेले होते, आता त्यांचा पहारा होता. आता 12 ते 4 पर्यंत ज्यांचा पहारा आहे ते सगळे आता जागून तेही गप्पा मारू लागले. पण गप्पा मारून मारून किती गप्पा मारणार आहेत, कंटाळून गेले. आणि खूप उशीर झाल्यावर 2-2:30 वाजले रात्रीचे. आणि मग ते म्हटले, अरे आपण 4-6 जणांनी तरी काय केलं, हे सगळे झोपलेत ना, आपण झोपायचं नाही, फक्त अंग खाली टाकू. म्हणून धरणीला अंग टाकलं. आणि अंग टाकल्याबरोबर कशी झोप लागून गेली कळलंच नाही. आणि पाहता पाहता पहाटचे 4 वाजले. पहाटचे 4 म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ जवळ आलेली असते. म्हणून तर पहाटचे 4 म्हणजे संत मंडळी सुद्धा पहाटे 4 वाजता उठतात. भगवंत सुद्धा पहाटे 4 वाजता उठतो. आणि भगवंताचे भक्त सुद्धा पहाटे 4 वाजता उठतात. फक्त ज्यांना देव कळत नाही, ज्यांना परमार्थ कळत नाही, ते रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतात. मग सगळी दरिद्री त्यांच्यावर येते आणि सगळे रोग त्यांच्यावर येतात. कारण पहाटे 4 वाजण्याचा टाइम म्हणजे देवाची प्रत्यक्ष भेट असते. आपण जर काकडा संपूर्ण अगदी काळजीपूर्वक जर ऐकणार, लक्ष देऊन, प्रत्यक्ष पांडुरंगाची भेट होते. असा काकडा आहे, पण कोण लक्ष देतंय? काकडा सुरू झाला की इकडंच यांचं चालू होतं की उगाचच बनबन सुरू झाली. कारण आपल्याला झोप होत नाही, दिवसभर शेतात काम करतोय, काम तर आपल्याला आयुष्यभर करावंच लागणार आहे. पण पहाटे 4 वाजता जर काकडा ऐकायला उठला तर त्याच्या इतका पुण्यवान जगात दुसरा कोणी नाहीये. आपल्याकडे नाही तशी प्रथा. पण आपण धुळे जिल्ह्यामध्ये कधी जर गेलात ना तर बघायला भेटेल, तिकडे पहाटे 4 वाजता सगळ्या महिला, अगदी एकदम म्हातारे असलेले सुद्धा, की ज्या काठी घेऊन चालतात, अगदी लहान लहान मुलं, 4-4, 5-5 वर्षाचे लेकरं, सगळे लोक रात्री कीर्तनाला जेवढी आपल्या इकडे गर्दी असते ना, तेवढी पहाटे काकड्याला गर्दी असते. काकड आरती ओवाळण्यासाठी एवढी गर्दी झालेली असते. कारण पहाटे उठलं तर देव भेटत असतो. मग पण या सगळ्याच लोकांना देवाच्या जवळ राहून पहाटे बरोबर 4 वाजता इतकी अशी झोप लागली की त्या झोपेमध्ये भगवान प्रभू रामचंद्राने सुमंताला सांगितलं, सुमंता आता रथ झुकतो, आता कोणीच उठणार नाही, आपण इथून निघालं पाहिजे, हीच योग्य वेळ आहे. कारण सूर्य उगवला तर हे लोक उठतील. म्हणून राम रथात जाऊन बसला, लक्ष्मण बसला, सीताबाई बसली आणि सुमंताने रथ तमसा नदीच्या पलीकडे घेऊन गेला. आता नदीच्या पलीकडे रथ निघून गेला आणि पाहता पाहता भगवान प्रभू रामचंद्रांचा प्रवास चालू झाला. इकडे तर पहाटेच्या वेळी सगळे झोपलेले आहेत. कारण झोप म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. झोप ही काळाची बहीण आणि तिचं नाव चांडाळीने. अशी झोप पहाटेच्या वेळी लागली. पाहता पाहता दिवस उगवला आणि सूर्य उगवल्यावर अंगावर उन्हाचे किरण पडले आणि मग सगळे खडबडून जागे झाले. अरे उठा, अरे उठा, राम गेला, राम गेला. आणि सगळे लोक आकांत करू लागले. रात्रभर जागून काहीच उपयोग झाला नाही. अरे राम कोणत्या दिशेने गेला कळत नाही, कारण नदी पार करून राम गेलेला आहे. म्हणून तर आता काय करायचं, कुठे जायचं? लोक म्हटले इथं थांबून तरी काय करतात. दुःखी अंतकरणाने सगळे लोक अयोध्येत निघून गेले. अयोध्येमध्ये गेल्यावर कौसल्य आई त्यांना विचारू लागली, अरे माझा राम कुठे ठेवला? माझ्या रामाला नाही का आणलं? माझा राम नाही का आला परत? अरे काय म्हटला रे माझा राम? कौसल्य आई विचारती लोकांना, अरे माझा राम रात्री जेवला का रे? त्याने काही खाल्लं का रे? तो झोपला का रे? आईला किती काळजी असते.
लोकांनी सांगितलं नाही, एक कण सुद्धा खाल्ला नाही. झाडाच्या खोडाला पाठ देऊन रात्र काढली रामाने आणि पहाटेच्या वेळी आम्हाला झोपेत टाकून राम निघून गेला. आम्हाला वनवासी केलं रामाने. राम वनवासी झाला नाही तर अयोध्येला वनवास दिला रामाने. म्हणून सगळी अयोध्यावासी सगळे दुःखी आहेत आणि भगवान प्रभू रामचंद्र तमसा नदीपासून उत्तरे दक्षिणेकडं म्हणजेच गंगेच्या दिशेने निघाले. दिवसभराचा प्रवास झाला आणि आता दिवस मावळायला गेला. त्यावेळी रथ एका नदीच्या तीरावर थांबला. ती नदी म्हणजे गंगा नावाची नदी, की जी भगवान महाविष्णूच्या पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यापासून निघाली. ती जेव्हा अंगठ्यातून निघाली तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने तिला कमंडलूमध्ये धारण केलं, पण ती तिथूनही बाहेर निघाली. भगवान शंकराने डोक्यावर घेतली तरी सुद्धा ती मृत्यू लोकामध्ये आली. आणि ती गंगा 7 किलोमीटरचं जिचं पात्र आहे, रुंदी 7 किलोमीटर, एवढं मोठं पात्र रामाने बघितलं. गंगेच्या तीरावरती आता एका झाडाखाली सीता नावाचं झाड आहे, ज्याला आपटा म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी आपण त्याचं पूजन करतो, त्याला सीता म्हणतात. तर ते सीता नावाच्या झाडाच्या खोडाला पाठ देऊन राम आजही इथे बसलेला आहे. लक्ष्मणाने गंगा माईकडे बघितलं आणि लक्ष्मण विचार करू लागला, ही गंगा नदी कशी पार करायची. म्हणून रामाला विचारलं, दादा ही नदी कशी पार करायची. रामाने सांगितलं, आज आपण इथे विश्राम करू आणि सकाळी नदी पार करण्याचा विचार करू. म्हणून आता तर त्या झाडाच्या खोडाला राम बसलेला आहे. सीतामाई शेजारी बसली, लक्ष्मण समोर उभा आहे. सुमंत सुद्धा रथातून खाली उतरला आणि रामाला विचारू लागला, रामा काय करू मी पुढचं कार्य. रामाने सांगितलं, सुमंता सकाळी लवकर उठून तू अयोध्येत जा, आम्ही पुढचं मार्गक्रमण करू. सुमंताने सांगितलं, रामा असं नका करू, मला परत नका पाठवू, कारण मला सगळे अयोध्यावासी शिव्या देतील की रामाला सोडून आला म्हणून मला वाईट म्हणतील, मी नाही जाऊ शकत. रामाने सांगितलं, जावं लागणार आहे, कारण कर्तव्य महत्वाचं आहे, म्हणून तुला परत जायचं आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी जो निषाद राज आहे तो निषाद राज आला आणि त्याने बघितलं की एवढा ओजस्वी तेजस्वी कोण असेल. विचारला तर सांगितलं, अयोध्या नगरीचा राजा दशरथाचा मुलगा राम, लक्ष्मण आणि सून सीतामाई आहे. निषादाने आपल्या पत्नीला बोलावलं, आपल्या भाऊबंदाला बोलावलं आणि सगळ्यांना सांगितलं, रामाचं दर्शन घ्या. रामाला सांगितलं, रामा इथं नाही बसायचं, माझ्या घरी यायचं. रामाने सांगितलं, नाही मी संकल्प केलाय आणि संकल्प केला ना की मग तो पूर्ण करावा लागतो. मी संकल्प केलाय, मला वनवासात जायचंय, तर 14 वर्षापर्यंत कोणत्या विशीच्या आत जायचं नाही, कोणाच्या उंबऱ्याच्या आत जायचं नाही, कोणाचं शिजलेलं अन्न खायचं नाही. निषाद राजाने सांगितलं, रामा मग काय खाणार तुम्ही. रामाने सांगितलं, कंदमुळं आणि फळं ते खाली पडलेले. निषाद राज घाईघाईने गेला, फळं आणले, रामाला बसण्यासाठी आसन आणलं. रामाने सांगितलं, नाही अरे गवताचं आसन आण. तेव्हा गवताच्या आसनावर राम बसला आणि फळं समोर ठेवले. रामा काहीतरी खा. रामाने सांगितलं, नाही काहीच खायचं नाहीये, कारण अयोध्येतले लोक सुद्धा काहीच खात नाहीये. जोपर्यंत मला कुणीतरी येऊन सांगत नाही की अयोध्येतले लोक आता जेवण करतात तेव्हाच मी काहीतरी खाईल, तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. रामाने निषाद राजाने सांगितलं, रामा आता या आसनावरती विश्राम करा.
रामाने सांगितलं नाही. अयोध्येतले लोक सुद्धा झोपणार नाही, मी सुद्धा झोपणार नाही. झाडाला पाठ देऊन रात्र रामाने तशीच काढली. सकाळच्या प्रहरी रामाने सुमंताला सांगितलं, आता तू लवकर निघायचं कर. दिवस मावळाच्या अगोदर तू अयोध्येत पोहोचला पाहिजे. सुमंताने सांगितलं, रामा माझा प्राण का घेत नाही? अरे मला मारून का टाकत नाही? मला अयोध्येत का पाठवतो? जर मी अयोध्येत गेलो तर माझं काही खरं नाहीये. सगळे लोक मला दूषण देतील, अरे मला पापी म्हणतील, मला शापित करतील, म्हणून मी जाऊ शकत नाही. पण रामाने सांगितलं जावं लागणार आहे. कारण सुमंताला सांगितलं, सुमंता तुझ्यासारखी माझ्या पिताश्रीची काळजी कुणीच घेणार नाही रे. अयोध्येत माझ्या पिताश्रीची काळजी घेणार दुसरं कुणीच नाही. कारण कौसल्या आई स्वतः दुःखी आहे, सुमित्रा दुःखी आहे, कैकेयी सुद्धा आतून तर दुःखीच आहे ना. जरी ती दुःखी नसली तरी सुद्धा ती राजमाता आहे, तिला पिताश्रीकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. म्हणून तू स्वतः जा आणि तू दशरथ राजाची काळजी घे. माझ्या पिताश्रीला सांग राम सुखात आहे म्हणून, तेव्हा त्यांना बरं वाटेल. सुमंताने सांगितलं, दशरथ राजाचं नाव घेतलं म्हणून सुमंताने रामाला हात जोडले. पुन्हा एकदा रामाच्या चरणावर लोटांगण घातलं आणि ढस ढसा रडू लागला. रडता रडता प्रभूंनी सुमंताला उठवलं आणि रथाकडे पाठवलं. तेव्हा रथाचे घोडे सुद्धा असे माना फिरवत होते की आम्हाला अयोध्येत पाठवू नका. आम्ही जर अयोध्येत गेलो तर लोकांना काय उत्तर देणार आहोत, काय सांगणार आहोत रामाबद्दल. सुमंत रथात बसला. आता घोडे सुद्धा चालायला तयार नाहीये. पण रामाला खूप दुःखी अंतकरणाने त्यांनी निरोप दिला आणि ते निघून गेले. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र आपल्या मार्गाने निघाले. निषाद राजाला सांगितलं, आम्हाला पलीकडे जायचं आहे, तेव्हा आम्ही नावेचा शोध करतो, आमचा पुढचा मार्गक्रमण करतो. म्हणून राम, लक्ष्मण आणि सीतामाई गंगामाईच्या अगदी किनाऱ्यावरती गेले. सकाळचा प्रहर आहे. गंगामाईला रामाने वंदन केलं आणि वंदन करून म्हणू लागला, हे गंगा मैया तेरी शरण में जो भी प्राणी आया बेड़ा पार लगाया. गंगा मैया निर्बल खाबल तेरा ये जल अमृत जैसा सबके लिए, इसमें नहा के तन निर्मल हो, मन पावन हो जो इसको पिए. तेरी शरण में जो भी प्राणी आया बेड़ा पार लगाया. गंगा मैया तेरी जय हो, जय हो, जय हो गंगा मैया. लक्ष्मण बोलू लागला, पिता के वचन निभाने चला, मुनियों को सुख देने चला, पापियों का विनाश करने चला. तेरे भी दर्शन करने आया. गंगा मैया तेरी जय हो, जय हो, जय हो गंगा मैया. गंगा माईला वंदन केलं आणि तिच्या जलाची स्तुती करू लागले भगवान प्रभू रामचंद्राने. कारण गंगेमध्ये आपण जेव्हा स्नानाला जातो तेव्हा नियम असतो, तिथे गेल्यावर अगोदर त्या नदीला वंदन करायचं असतं हात जोडून. नंतर अगदी जवळ जाऊन उजव्या हाताने तिला स्पर्श करायचा असतो आणि तिला सांगायचं असतं, माते तू सगळ्यांचे पाप धुणारी आहेस, म्हणून माझ्याकडून सुद्धा कळत नकळत घडलेलं पाप तू धुवून टाक, माझ्यातले रोगराई घालवून टाक आणि
आणि मला पवित्र कर तुझ्यासारखं. म्हणून उजव्या हाताचा स्पर्श करून मग उजवा पायाचा स्पर्श करून तिची क्षमा मागायची. तुला पायाने स्पर्श करतोय, लाथ लावतो आहे, पण क्षमा कर, कारण मला तू पवित्र करणारी आहेस आणि तू माझे अपराध पोटात घेणारी आहेस. म्हणून मग त्या गंगेमध्ये, त्या नदीमध्ये प्रवेश करायचा आणि 3 वेळा नाक तोंड झाकून बुडी घ्यायची. म्हणजे डोकं पूर्ण पाण्यात बुडलं पाहिजे की डोक्यावरून पाप हे कुठे बसत असतं, डोक्यावर बसत असतं. माता भगिनी असतील, गंगेमध्ये स्नान करत असताना केस मोकळे सोडावे लागतात. वेणी बुचडा असेल सोडून टाकावा लागतो, गाठ सोडावी लागते आणि मग मुटकी मारायची. तेव्हा सगळं पाप डोक्यावरचं धुवून जातं आणि सगळे रोग धुवून जातात. म्हणून नाही कधी तरी प्रत्येक अमावस्येला तरी गंगेचं स्नान केलं पाहिजे. मग भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा गंगा माईला वंदन करून स्नान विधी आटोपून पुन्हा नावेचा शोध घेत गंगेच्या तीराने चालले. जात असता गंगेच्या तीरावरती एक झाडाच्या खोडाला दोर बांधलेला आणि नाव पाण्यात सुटलेली दिसत होती. लक्ष्मण म्हटला, दादा अरे नाव दिसली. मग रामाने सांगितलं, जा नावाडी आहे का बघ. मग लक्ष्मण गेला आणि इकडे तिकडे बघू लागला तर नावाडी वाटच पाहत होता. नावाडी वाट पाहत पाहत देवाचं भजन करत होता. देवा मला गिऱ्हाईक लागू दे, कारण गिऱ्हाईकच देव असतो. जो मनुष्य काही व्यापार करतो ना, व्यवसाय करतो ना, त्याने गिऱ्हाईकाला कधी फसवायचं नसतं, कारण त्याचा देव गिऱ्हाईकच असतो. त्याला देव दर्शनासाठी मंदिरात जायची गरज नसते. त्याला दुकानात एखादं देवघर मांडून त्याला अगरबत्ती ओवाळायची गरज नसते. अगरबत्त्या ओवाळतो आणि इकडे गिऱ्हाईकाला फसवतो, काट्यात मारतो, तर त्याला पुण्य न होता पाप लागेल. मग व्यवसाय करू नये असं नाहीये, कारण श्रीमद भगवत गीतेमध्ये सुद्धा सांगितलं, अहर्गी घ्यायचे आणि महर्गी द्यायचे. स्वस्त भावात घ्यायचं आणि महागात विकायचं, पण किती महागात विकायचं, गिऱ्हाईक फसेल इतकं महागात विकायचं नाही. त्याला काही प्रमाण असतं. म्हणून विकत असताना गिऱ्हाईकाची देव म्हणून वाट बघायचं. एक मनुष्य असाच रामायण ऐकायला यायचा आणि रामायण ऐकायला येत असता त्याने सांगितलं की मला देव दर्शन घ्यायचंय, कारण मला खूप पंढरपूरला जावं वाटतं, आळंदीला जावं वाटतं, पण काही जाणं होत नाही, कारण माझा दुकानाचा व्यवसाय आहे, किराणा मालाचं दुकान आहे. मग दुकान सोडून जाता येत नाही, म्हणून मी काय करू. त्यावेळी कथाकार बाबांनी सांगितलं, अरे गिऱ्हाईकच तुझा देव आहे. मग काय केलं पाहिजे, तर त्याला सांगितलं, रोज सकाळी दुकान उघडली, पहिल्या नंबरचं जे गिऱ्हाईक येईल त्या गिऱ्हाईकाचं दर्शन घ्यायचं, त्याच्या पाय पडायचं, तोच तुझा पंढरीनाथ असेल. मग तो म्हटला काही हरकत नाही. आणि घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठला, गेला, दुकान झाडून काढली, दुकान उघडली आणि आता बसला गिऱ्हाईकाची वाट पाहत. गिऱ्हाईक जेव्हा आलं, आता गिऱ्हाईक कोण असेल, भगवंताने परीक्षा पाहण्यासाठी स्वतः देवच आला. पण कोणत्या रूपात आला माहिती, त्याच्याच घरातली साखर संपली आणि सकाळी सकाळी कुणीतरी पाहुणे आले म्हणून त्याचीच पत्नी म्हणजे देवच पत्नीच्या रूपात आला आणि म्हणू लागला, अहो आपल्या घरातली साखर संपली, जरा अर्धा किलो साखर द्या. त्याने बघितलं आणि मागे पाहतो, पुढे पाहतो, देवा काय करू रे. अरे गिऱ्हाईक देव आहे असं बाबांनी सांगितलंय, पण गिऱ्हाईकाच्या पाय पडू. इतर पत्नी आहे, आता काय करावं प्रश्न निर्माण झाला. पण त्याने फक्त बाबाच्या शब्दावर विश्वास ठेवला की गिऱ्हाईक देव आहे, ती पत्नी असेल काय आणि मुलगा असेल काय. मग या ठिकाणी ती पत्नी नाही, फक्त गिऱ्हाईकच आहे. म्हणजे गिऱ्हाईक कोणी असला तरी त्याच्या पाय पडावं, नव्हे गिऱ्हाईकाला कधी फसवू
गिराईकाला देव समजावं म्हणून नावाडी सुद्धा वाट पाहत होता. देवाला सांगत होता, देवा अरे एक तरी गिराईक भेटू दे, कसं तरी पोट भरेल. वाट पाहता पाहता एकदम एक तरुण नवयुवक ओजस्वी तेजस्वी की ज्याच्या अंगावर झाडाचं बलकलं आहे, गळ्यामध्ये जानव आहे, उभा दंड लावलेला आहे, वरती जटा बांधलेली आहे, हातामध्ये धनुष्य बाण आहे, असा गोऱ्या रंगाचा लक्ष्मण त्या नावाडीने बघितलं. आणि नावाडी म्हटलं, अरे काय पलीकडे जायचंय का? लक्ष्मणाने सांगितलं, हो नाव पार करायचंय. अरे नावाड्याला इतका आनंद झाला, तो म्हटला, अरे वा खूपच छान काम झालं, चला चला बसा नावेत. तो म्हटला, नाही नाही अजून 2 जण आहेत. अरे नावाडी म्हटला, देवा आज भाग्यच उजळलं. अरे एक म्हणतात 3 गिराईक मिळाले. तो म्हटला, कोण आहे बोलवा पटकन. लक्ष्मणाने सांगितलं, माझा दादा राम आहे आणि माझी बहिणी सीतामाई आहे. बोलवा बोलवा पटकन. आता लक्ष्मण गेला आणि घाईघाईने रामाला बोलवू लागला. राम आणि सीता आले. नावाडीने बघितलं आणि नावाडी म्हटलं, अरे काय आहे? कारण देवाला बघितल्यावर देव पाहण्याचीच गोष्ट आहे, देव अनुभवण्याचीच गोष्ट आहे, देव सांगण्याची गोष्ट नाहीये. मग नावाडी रामाकडे पाहतच होता, कोण असेल एवढा सुंदर, कोण असेल एवढा तेजस्वी. अरे हा वनवासात शोभत नाहीये, हा राजगादीवर शोभतोय. पण विचारलं लक्ष्मणाला, कोण आहे हा? सांगितलं, अयोध्या नगरीचा राजा दशरथ आणि दशरथाचा मुलगा राम, ही त्याची पत्नी सीता आणि मी त्याचा मोठा भाऊ, लहाना भाऊ लक्ष्मण आहे. अरे त्यावेळी लक्ष्मणाने सांगितलं, आम्हाला करताय ना पार? त्याने सांगितलं, हो लगेच बसा. बसा म्हटल्याबरोबर लक्ष्मणाने सांगितलं, एक आणखी असं सांगायचं होतं की आम्हाला पलीकडे जायचंय खरं, पण आमच्याकडे ना पैसे नाहीये. अरे पैसे नाहीये? तो म्हटला, नावाडी एवढा घाईघाईने बोलणारा, बसा बसा म्हणणारा एकदम अडखळला. तो म्हटला, थांबा 2-5 मिनिटं, मी जरा माझ्या पत्नीला विचारून येतो. कारण ह्या गोष्टी काही आजच्या नाहीये, ह्या त्रेतायुगापासून चालत आलेल्या आहे. आणि जो बायकोला विचारतो ना त्याचं संसारात कधीच नुकसान होत नाही. जे लोक बायकोला काही सांगतच नाही ना त्यांच्या कमाईचा काही हिशोब नसतो. किती घालवतात, किती बुडवतात, किती फसवतात. मग पत्नीला हिशोब दिला पाहिजे आणि पत्नीने सुद्धा हिशोब घेतला पाहिजे संसार चांगला करायचा असेल तर. मग पण 10-5 रुपयाची सूट सुद्धा दिली पाहिजे. हिशोब घ्यायचा म्हटल्यावर सगळंच नाही बांधून घ्यायचं. नावाडी घाईघाईने गेला आणि पत्नीला विचारायला गेला. तेव्हा लक्ष्मण म्हटला, दादा हा नावाडी पण असाच आहे का रे? मला वाटलं फक्त दशरथ राजाच कैकईचं ऐकतो की काय. अरे या बेलकरवाडीचे लोक सुद्धा असेच दिसतात, हे सुद्धा पत्नीचं ऐकतात. नावाडी गेला आणि नावाडीने सांगितलं, अगं ये ऐक ना मी काय म्हणतो. ती म्हटली, काय झालं? अहो असं काय ओरडताय? तो म्हटला, अगं गिऱ्हाईक मिळालंय. ती म्हटली, गिऱ्हाईक मिळाला म्हणजे काय तुम्हाला देव भेटला का? तो म्हटला, तसंच समज. नावाडी देवाला ओळखत नव्हता, पण तरी सुद्धा त्याने सांगितलं, अगं देवापेक्षा काही कमी नाहीये, देवच म्हणावं लागेल त्याला, एवढा सुंदर दिसतोय. पण नावाड्याची पत्नी म्हटली, अहो पण काय आहे? तो म्हटला, 3 जण आहेत. 3 जण आहेत, मग घेऊन जा ना. तो म्हटला, नाही त्यांच्याकडे पैसे नाहीये. अरे पैसे नाही? उधार ठेवा म्हणतात. उधार? कधी देणार उधारी? सांगितलं 14 वर्षांनी. अरे 14 वर्षांनी का? नावाड्याने सांगितलं, तो अयोध्या नगरीचा राजा दशरथाची 2 मुलं आणि 1 सून आहे, त्यामुळे ते वनवासात चाललेले आहेत. 14 वर्षांनी परत येणार आहे. त्यावेळी नावाड्याच्या बायकोने ही गोष्ट ऐकली आणि नावाड्याची बायको भाकरी करत होती चुलीवर. काठवर
बायको तशीच काठात बाजूला सरकेली, हात पिठाने भरलेले. कारण देव जेव्हा भेटतो ना, या सगळ्या गोष्टींचा विसर पडत असतो आणि विसर पडलाच पाहिजे. नावाड्याची बायको पिठाने हात भरलेले तशीच पळत आली आणि तिने बघितलं, रामाला बघितलं, लक्ष्मणाला बघितलं, सीतामाईला बघितलं आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येऊ लागले. नावाड्याची बायको सांगू लागली, रामा किती वर्षापासून वाट पाहते रे. अरे खूप युगायुगांची वाट पाहते, पण बरं झालं तू आला. पण हे भाव नावाड्याची बायको प्रकट करत नव्हती, बोलून दाखवीत नव्हती. पण आता राम कुणाला सेवा करू देणार नाही, कारण राम वनवासी आहे. तो वनवासी असल्यामुळे तो कुणाला पाद्यपूजा करू देणार नाही, कुणाला तिलक करू देणार नाही. मग आता राम गाठायचा कसा? देव भेटणं सोपी गोष्ट आहे, कळणं कठीण गोष्ट आहे आणि कळल्यावर त्याला आपलंस करणं त्याच्यापेक्षा कठीण गोष्ट आहे. आता नावाड्याची बायको हुशार होती. नावाड्याची बायको रामायण ऐकत होती आणि रामायण ऐकत असल्यामुळे तिने रामाला सांगितलं, रामा लक्ष्मणाला आणि सीतेला पलीकडे नेऊन सोडते, पण तुला काय पलीकडे सोडणार नाही. लक्ष्मण म्हटला, कैकेयीने तर फोन नाही ना केला हिला, रामाच्याच का मुळावर उठली. मग रामाने सांगितलं, माते का नाही सोडणार मला पलीकडे. नावाड्याच्या बायकोने सांगितलं, रामा अरे मी रामायण ऐकते आणि मी रामायणामध्ये ऐकलंय, आपण सुद्धा मागच्या वर्षी ऐकलंय. अरे तू जरा नावेला तुझा पाय लागला, दगडाला तुझा पाय लागला तर दगडाची सुद्धा स्त्री होते. आणि अशी कोणती स्त्री आहे जगात की तिला सहज सहन होते. चरणाचे चाले, चरणाचे चाले, नावाड्याच्या बायकोने सांगितलं, रामा तुझा पाय जर एखाद्या दगडाला लागला तर त्याची स्त्री होते असं मी रामायणात ऐकलंय. म्हणून मी तुला नावेत बसू देणार नाही. जर या नावेची लाकडाची जर स्त्री झाली तर दोन दोन स्त्रीला कोण पोसली. अरे माझीच एवढी तारामळ आहे, हातात बांगड्या नाही, केसाला लावायला तेल नाही, कारण नावाड्याची बायको होतीच तशी, काळी कुट्ट मोठी अशी, एवढं मोठं तोंड पण केस आस्था व्यस्त, लुगडं असं डोक्यावर नेमकं पदरावर फाटलेलं, हातात बांगड्या नाही आणि हात पिठाने भरलेले आहेत. त्यावेळी रामाने सांगितलं, माते तुम्हाला पार करणार नाही का, फक्त माझे पाय जरा दगडाला लागले तर स्त्री होते यामुळे. मग पण तो गैरसमज आहे, कारण नावाड्याला तर काहीच कळत नव्हतं. नावाडी म्हटलं आपल्याला काही कळत नाही वा, ही रामायण ऐकते, हिला सर्व माहिती आहे. मग आपण कधी रामायण ऐकलं सुद्धा नाही, आपल्याला ते कळत नाही, आपण कधी जातही नाही, आपण फक्त गुरं राखतो घरी. मग कारण घरी वाघ येतो ना, मग घरी राखण राहावंच लागतं. पण नावाड्याची बायको जे बोलत होती, आता नावाड्याच्या थोडं थोडं लक्षात येत होतं, म्हणून नावाडी बोलू लागला, छोटी सी नाव रामा, जादूगर पाव रामा, कैसे बिठाऊं रामा तुझे मेरी नाव में,
बनशिला रे सुंदर नारी, लकड़ी की नाव हमारी, यही मझधार रामा, जादूगर पाव रामा, कैसे बिठाऊं रामा तुझे मेरी नाव में. नावाडी सांगू लागला रामा, अरे जर लाकडाची स्त्री झाली तर दोन दोन पत्न्या सांभाळणं कठीण आहे. ही एकटीनंच मला एवढं बेजार केलंय. दिवसभर जर गिराईक नाही भेटलं तर संध्याकाळी भाकर भेटत नाही. दोन असल्यावर काय भाकर भेटेल. मग हे माझं पोट भरण्याचं साधन आहे. जर याची स्त्री झाली तर मी कसं पोट भरू. म्हणून केवटाने सांगितलं. केवटाची त्या नावाड्याची पत्नी सांगू लागली, केवट कहे प्रभु चरण धुलवाओ, पीछे नौका में चढ़ जाओ, पत्थर कर दीनार रामा, जादूगर पाव रामा, कैसे बिठाऊं रामा तुझे मेरी नाव में. केवट सांगू लागला, कारण आता पत्नीचं ऐकून त्याच्या लक्षात यायला लागला. आणि मग तो सांगू लागला की हे नावेमध्ये चढण्यासाठी काय करावं लागेल. कारण रामाने सांगितलं हा गैरसमज आहे. जर मी नावेत बसलो तर नावेची स्त्री होईल हा गैरसमज आहे. कारण लोक रामायण ऐकतात, सगळ्या लोकांच्या रामायण पाठ आहे, पण थोड्याशा गोष्टीसाठी सगळा घोळ करून टाकला लोकांनी. मग रामाने सांगितलं, रे अहिल्या काही सामान्य स्त्री नव्हती. अहिल्या महान पतिव्रता होती. 5 महान पतिव्रतेमध्ये अहिल्याचा पहिला नंबर आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. महान पतिव्रता होती अहिल्या. आणि पतिव्रता स्त्री, मी तिला कधी लात मारेल का. तिला जर माझा पाय लागला, ती दगड शिळाहून पडलेली होती, पण माझा पाय तिला अजिबात लागलेला नव्हता. कारण हा लोकांनी चुकीचं सांगून टाकलं. आणि जसं सांगणारे सांगतात तसे ऐकणारे पुढे सांगत राहतात. मग कुणी ग्रंथ पाहतच नाहीये. पण रामाने सांगितलं माझा पाय तिला लागला नाही, तर माझ्या पायांचे धुलीकण तिच्या अंगावर उडाले, त्या दगडावर उडाले. आणि मग त्या धुलीकणाने त्या दगडाची स्त्री झाली. मग नावाड्याची बायको मनात म्हणत होती, रामा हे मला माहिती आहे, पण मला तुझ्याकडून खरं करून घ्यायचं होतं, कारण मी नको अडकायला. देव बांधता आला पाहिजे, देव गाठता आला पाहिजे, आणि देव आपलासा करता आला पाहिजे. किती अटकल होती, किती हुशार होती नावाड्याची बायको. तिने सांगितलं, रामा जर तुझ्या पायाच्या धुलीकणाने जर दगडाची स्त्री होते, मग तुला जर नावेत बसायचं असेल तर तुझे पाय धुवावे लागते. पाय धुतल्यावर तुझ्या पायाला धुलीकण राहणार नाही, आणि मग तू नावेत बसू शकतो. रामाने सांगितलं, हो बरोबर आहे. नावाड्याची बायको म्हटली, अरे वा, माझा जो ठरलेलं होतं ते सगळं सक्षम झालं. मग आता नावाड्याच्या बायकोने नावाड्याला सांगितलं, हो पाहता काय तोंडाकडे, जा पटकन घरी. मी भाकरी करत होते ना, ती काठवत होती ना तिथं ठेवलेली, पिठाने भरलेली, तशीच पटकन घेऊन या. आणि एक घंगाळ घेऊन या, तांब्या घेऊन या. आता तो बिचारा तिचा ऐकणारा होता, घाई घाई पळत गेला, काठवत पिठाने भरलेली तशीच घेऊन आला, गंगाळ घेऊन आला, तांब्या घेऊन आला. आणि रामाला सांगितलं, रामा आता तुझे पाय धुतल्यावर तुझ्या पायाचे धुलीकण इथेच धुवून जातील, मग नावेची स्त्री होणार नाही. म्हणून तर नावाड्याने लाया हे कटोटा पाणी, चरण कमल धोए सुख मानी. भाग्य मेरा थोर रामा, जादूगर पाव रामा, कैसे बिठाऊं रामा तुझे मेरी नाव में.
जो रामाचे पाय धुईल ना त्याच्या इतका भाग्यवान जगात कोणी नसेल. मग नावाड्याने सांगितलं आज माझं एवढं मोठं भाग्य आहे की त्या तुझे पाय धुण्याचं भाग्य मला लाभलंय. म्हणून तर नावाड्याने सांगितलं रामा पाय धुता धुता मला आणखी सुद्धा एक भाग्य आहे ते म्हणजे तुम आए घाट हमारे हम आएंगे घाट तुम्हारे तब तुम लगाओ पार रामा जादूगर पाव रामा कैसे बिठाऊं रामा तुझे मेरे नाम में. नावाडी सांगू लागला रामा आज तू माझ्या घाटावर आला म्हणजेच या घाटावर या नदीच्या घाटावरून गंगेवरून नावेने मी तुला पार करणार आहे. पण जेव्हा मी तुझ्या घाटावर येईल ना रामा भवसागराच्या घाटावरती रामा तेव्हा माझी त्या भवसागरातली माझी नाव तारून ने रे. मला बुडू देऊ नको रे. मला लक्षात ठेव आणि तेवढ्यासाठीच तर आज मी तुझे चरण धुतो आहे. बोलता बोलता नावाड्याने सांगितलं अरे तसं तर रामा तू आणि मी खरे आपण दोघे भाऊ भाऊच आहोत. लक्ष्मण म्हटलं अरे असं काय म्हणतो कशाचं तू माझा भाऊ. आम्ही 4 जण भाऊ आहोत. तू कोण नावाडी आणि तू कसा रामाचा भाऊ होशील. नावाड्याने सांगितलं लक्ष्मणा अरे मी नावेतून पैल तीराला घेऊन जाणारा नावाडी आहे पण पाण्याच्या पैल तीराला नेणारा आहे. पण माझा राम आहे ना भवसागरातून पार करणारा आहे. म्हणून तर आमच्या दोघांचा धंदा एकच आहे व्यवसाय एकच आहे. म्हणून तर आम्ही भाऊ भाऊ आहोत. अरे लक्ष्मण म्हटला खरं आहे. तेव्हा नावाड्याने सांगितलं रामा आता काठवतीमध्ये उभे राहा. राम काठवतीमध्ये उभा राहिला आणि काठवतीमध्ये रामाला उभं केलं. नावाड्याची बायको म्हटली अहो तुम्हाला काही कळतच नाही चला पटकन. नावाड्याला घेऊन पुढे आले आणि नावाडी आता तिच्या तोंडाकडे पाहतो नेमकं काय सांगते पुढे करायला. ती म्हटली अहो तोंडाकडे काय पाहता या रामाच्या पायावर पाणी टाका. जे गंगाळातलं पाणी आहे ते तांब्याच्या पात्राने त्या रामाच्या पायावर नावाडी टाकू लागला आणि नावाड्याची बायको स्वतः पाय धुवू लागली आणि स्वतः पदराने पाय पुसू लागले. काय तिचा धर्म असेल कोण तिची जात असेल कोणतं तिचं कुळ असेल कोणता तिचा वंश असेल पण रामाची भक्ती केली रामायण ऐकलं आणि प्रत्यक्ष राम घरी आला. तिला रामाकडे जावं लागलं नाही. रामच तिचा शोध करत आला. रामच तिचं घर विचारित आला. एवढं मोठं पुण्य तिने केलेलं असेल जीवनामध्ये काय साधना केलेली असेल फक्त रामायण कथा ऐकत होती. मग रामायण कथा ऐकल्याने राम प्रत्यक्ष भेट देतो. ज्या गावात रामायण कथा चालते त्या गावाच्या चोहो बाजूला राम लक्ष्मणाचा धनुष्याला बाण लावून पहारा असतो. मग आपल्याला राखण करायची गरज नसते. राम स्वतः या सगळ्या गोष्टी करत असतो. मग नावाड्याच्या बायकोने स्वतः पाय धुती आहे नावाडी पाणी घालतो आहे आपल्याला सुद्धा. कारण तसं तर नियोजन मोठं असल्यावर हे सगळं करता येतं. पण आपण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपली कथा चालू आहे कमी माणसामध्ये म्हणून हे सगळं करता येत नाही. नाहीतर रोज एक एक दृश्य दाखवता येतंय. मग जसं नावाडीने देव गाठला आणि रामाचे पाय धुवून त्याचं चरण तीर्थ त्यांना भेटलं. आपण का अभागी आहोत का. आपण सुद्धा भाग्यवान आहोत. आपल्याला सुद्धा ते तीर्थ रामाच्या चरणांचं घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला आपण सुद्धा पंचामृत आणलेलं आहे तीर्थ जल आणलेलं आहे आणि पाय धुण्यासाठी तुम्ही कुणी ठरवलं असेल तर एखादी जोडी असेल तर चांगलीच गोष्ट होईल की ते भाग्य त्यांना लाभेल. तसं तर मोठी कथा असेल मोठी म्हणजे कथा मोठी छोटी एकच असते. पण जर मोठं नियोजन असेल भरपूर समाज असेल तर आम्ही तर 11,000
1000 रुपये जोडी ठेवतो. पहिल्या नंबरची 3 जोड्या ठेवतो. पहिल्या जोडीला 11,000 रुपये त्यांना पूजा असते. कारण ते काही पैशाने देव मोजता येत नाहीये, पण ते भाग्य एवढ्या लोकांमध्ये मिळण्यासाठी काहीतरी आपल्याकडून दान सुद्धा घडावं लागतं. मी तुम्हाला तसं काही म्हणणार नाहीये की तुम्ही काही द्या म्हणून, पण आपण सुद्धा कोणीतरी एका जोडीने येऊन रामाचे पाय धुवायचे आहेत. त्यासाठी प्रथम क्रमांकाला प्रभूंच्या चरणावरती म्हणजे आपण चरण पादुका आपण काठवत सुद्धा आणलेली आहे. कारण आता काही काळाने काठवत भेटणं सुद्धा कठीण होईल. पण परत झालं, आपण सगळे जुने लोक आहोत म्हणून आपल्याकडे काठवत आहे. रामाचे चरण पादुका आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि आता पंचामृताने म्हणजेच मध, दही, साखर, तूप आणि शेवटी दुधाने असं आपण पंचामृताने प्रभूंचे चरण धुणार आहोत. आणि नंतर जलाने धुतले की मग ते सगळं तीर्थ आपण एकत्र करून सगळ्यांना ते तीर्थ जल आपण प्यायला देणार आहे. ते तीर्थ आपण घेतलं तर आपल्या जीवनामधला सगळा भवरोग निघून जाणार आहे. म्हणून आपल्याला ते तीर्थ घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपला हा अट्टहास आहे, ही पूजा आहे. म्हणून आपण रामाच्या भजनामध्ये आणि नामस्मरणामध्ये पाय धुणार आहोत. तर रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. पति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा
बायकोने नावाड्याने पाय धुतले आणि नावाड्याची बायको पाय धुवून पंचामृताने पाय पुसले आणि आता राम म्हटला, हे पाय मी जर आता खाली टेकवला तर पुन्हा पायाला धुळी लागेल, म्हणजे आता जास्त वरती येईल. नावाड्याची बायको म्हटली, तसं होणार नाही. नावाड्याला म्हटली, अहो पाहता काय नुसतं, पुढून व्हा आणि रामाचा पाय आपल्या हातावर घ्या. स्वतः सुद्धा देव गाठणारी, देवाची सेवा करणारी आणि आपल्या पतीकडून सुद्धा करवून घेणारी, तिला खरी महान भगवत भक्त म्हणतात. जी स्वतः परमार्थ करते आणि आपल्या पतीला सुद्धा बदलवते. कारण एक स्त्रीच हे करू शकते. मुलगा बिघडतो फक्त आईमुळे. कारण कुपुत्र जायत क्वचिदपि. कुपुत्र हा मुलगा म्हणजे पुत्र हा कुपुत्र होत असतो, तर तो फक्त आईमुळे. कारण त्याच्या आईचा दोष असतो जर तो व्यसनी झाला तर. म्हणून पती बिघडतो तो पत्नीमुळे आणि बाप दुःखी होतो तो मुलीमुळे. म्हणजेच या तीन स्त्रिया पुरुषाला तीन वयामध्ये दुःखही देऊ शकतात आणि सुखही देऊ शकतात. मग मुलगा जर चांगला असला, चांगला वागणारा असला, मन मिळावू असला, परमार्थ करणारा असला तर लोक म्हणतील, अरे त्याची आई चांगली आहे. जर मुलगा कार्पण्य दोष आणि जर मुलगा म्हणजेच जर पती वाईट झाला तर लोक म्हणतात पत्नीने बिघडवला, बायकोमुळे बिघडला. आणि जर बाप दुःखी झाला तर मुलीच्या वाईट वागण्यामुळे बाप दुःखी होऊ शकतो. आणि जर पत्नी चांगलं वागणारी असेल तर आपल्या पतीला परमार्थ शिकवू शकते. त्याला मोक्ष पत्नी म्हणतात. तुम्हाला पुढे ऐकायला भेटणारच आहे 2-3 दिवसांनी मोक्ष पत्नी कशी असते, आपल्या पतीला कसा परमार्थ शिकवत असते. मग आणि पती जर अगोदर लग्नाच्या आधी तो व्यसन करणारा नसेल, लग्न झाल्यावर जर व्यसन करायला लागला, समजायचं पत्नीच्या रोजच्या कटकटीमुळे तो असा व्यसनी झाला असेल. अगोदरचा बिघडलेला असेल तर पत्नी त्याला बदलवू शकते. म्हणून लोक म्हणतात, अरे हा प्यायला लागलाय, बिघडलाय, वाईट वागायला लागला, याला भाजा म्हणजे हा नीट होईल. आणि मुलगी जर चांगली असेल, परमार्थ करणारी असेल, सासरी चांगली नांदत असेल तर बापाचं हृदय भरून येतं. बाप छातीवर करून वर मान करून जगत असतो. पण त्याच मुलीने जर मनाने कारभार केला तर बापाला समाजातून खाली मान घालून चालावं लागतं. 3 स्त्रिया 3 वयात 3 पुरुषांना सुखही देऊ शकतात आणि दुःखही देऊ शकतात. म्हणून आपण परमार्थ करायचा आणि बिघडलेली माणसं सुद्धा नीट करायचे, म्हणजे त्यांना सुद्धा परमार्थ करायला प्रवृत्त करायचं. अशी नावाड्याच्या बायकोने स्वतः देवाचे पाय धुतले आणि आपल्या नवऱ्याला काहीच कळत नाही, त्याला पायावरती पाणी घालायला सांगितलं, त्याच्याकडून परमार्थ करून घेतला. आणि तेवढंच नाही, सांगितलं रामाचे पाय हातावर घ्या. नावाड्याने 2 पाय असे दोन्ही हातावर घेतले. 3रा पाय कुठे ठेवू रामाने विचारलं. तेव्हा नावाड्याची पत्नी पुढून गेली आणि रामाला सांगू लागली, रामा माझ्या हातावर ठेव. राम म्हटला, मी तसं करू शकत नाही. अरे ती म्हटली, रामा मला माते म्हणतोस ना, मला आई म्हणतो ना, मग आईच्या हातावर पाय ठेवायला काही हरकत नाही. माझी आज्ञा आहे, माझी इच्छा आहे. रामाने तिच्या इच्छेने, तिच्या आज्ञेने तिच्या हातावर पाय ठेवला आणि 4था पाय नावेत ठेवला. राम नावेत बसला, लक्ष्मण सीता बसले, नावाडी बसला. नावाडीने नाव झाडाची सोडली आणि आता नाव वल्हे मारणार सुरू होणार. नावाड्याची बायको म्हटली, अहो चालला कुठं, मला बी येऊ द्या. अरे तू म्हटलं, तू कशाला आता,
तू घरीच राहा, भाकरी करून ठेव, मी येतो तोपर्यंत. ती म्हटली नाही नाही. अरे तुम्हाला काही कळत नाही देवासोबत कसं वागायचं, कसं बोलायचं. मी येते आणि मी पाहते, फुकट नेऊन घालायचं ना त्याला. नावाड्याची बायको सुद्धा नावेत बसली आणि बसून आता प्रवास सुरू झाला. गंगेमधून पार करत असता बरोबर 3.5 किलोमीटर नाव गेली. 7 किलोमीटरचं पात्र आहे. 3.5 किलोमीटर नाव गेली आणि नावाड्याची बायको ओरडली, अहो नाव थांबवा. थांबवा म्हटल्यावर का? ती म्हटली का कशाला, नुसती थांबवा. नाव थांबवली आणि नावाड्याची बायको रामाला म्हटली, रामा मला वचन दे. माझ्या नावेत फुकट बसला ना, वचन दे मला. राम म्हटलं काही हरकत नाही, कारण फुकट बसलेलो आहे ना, काय म्हणेल ते ऐकावं लागेल. रामाने हातावर जल घेतलं आणि संकल्प करू लागला वचन देण्यासाठी. अरे वचनापायी अयोध्या सोडावी लागली. सीतामाई विचार करती आहे. दशरथ राजाने वचन दिलं कैकेयीला, म्हणून अयोध्येचा त्याग करावा लागला मला. आणि आता जर हिला वचन दिलं तर काही पतीचा त्याग करावा लागेल की काय? कारण सीतामाई नुसती गंमतच पाहत होती. आपल्या नवऱ्याचं जर कोणी कौतुक करत असेल, कोणत्या स्त्रीला सहन होईल? किती वेळची सीतामाई म्हटली, मी हिची गंमतच पाहते. पाय काय धुती, गंध काय लावती, तांदूळ काय लावती, हिचं चाललं काय? आणि आता तो मध्येच येऊन नाव थांबवले, म्हणे की वचन दे. काय वचन घेईल सांगता येत नाही. म्हणती की काय रामा माझ्याच घरीच राहा म्हणून. मग काय म्हणेल सांगता येत नाही. म्हणून सीतामाईने असा हात पकडला आणि मागे ओढला. अजिबात वचन द्यायचं नाही. का वचन द्यायचं तिला? तिच्या 2 रुपयासाठी इतकं तिने बांधून घेतलं तुम्हाला. रामाने सांगितलं पैशाने देव बांधता येत नाही. अरे तिने तिच्या भक्तीने मला बांधलंय, पैशाने नाही. मग पैशाच्या बदल्यात नाही. मग नावाड्याची बायको म्हटली, काय ग तू तर खूपच शहाणी झाली ग. नावाड्याची बायको म्हटली, नावाड्याला हो नाव पुढे जाणार नाही, मागे जाणार नाही. रामा उतर माझ्या नावेतून खाली. अरे सीतामाई म्हटली, ही कैकेयीची तर मावस बहीण नसेल ना, असं कसं करती? मग सीतामाईने सांगितलं, पण रामाने सीतामाईचा हात दाबला आणि खुणवलं, जरा गप्प राहा ना, पैल तीराला तरी जाऊ दे, इथं कुठं उतरायचं. सीतामाई म्हटलं ठीक आहे. सीतामाई गप्प बसली आणि आता रामाने सांगितलं काही हरकत नाही, देतो मी वचन. हातावर पुन्हा जल घेतलं आणि संकल्प सोडला, जे मागशील ते दे. कारण वचन एकदा घेतलं ना की मग ते मोडता येत नसतं. हे नावाड्याच्या बायकोला माहिती होतं, कारण ती रामायण ऐकत होती. म्हणून नावाड्याच्या बायकोने सांगितलं, सांगू रामा मी काय मागणार आहे तुला, मी काय मागणार आहे. नावाड्याच्या बायकोने सांगितलं, रामा 14 वर्ष वनवास भोगशील, पण जेव्हा तू 14 वर्ष पूर्ण झाल्यावर अयोध्येला जेव्हा जाशील ना, फक्त 2 मिनिटासाठी माझ्याकडे ये आणि मला दर्शन देऊन जा, एवढंच मी तुला मागते. काय मागितलं नावाड्याच्या बायकोने. किती हुशार भक्त असतात देवाचे. त्यावेळी नावाडे म्हटलं, अरे खरंच काय हुशार बायको आहे माझी, मी तर वेडीच समजत होतो, पण खरंच शहाणी आहे. देव गाठला तिने आणि देव मिळवला तिने. मग शहाणपणा करून देव मिळत नाही, वेड व्हावं लागतं देवासाठी. मग सीतामाई म्हटली, बरं झालं, फक्त यायचं म्हटली ना, आणखी तर काही नाही ना मागितलं, बरं झालं. असा मोकळा श्वास टाकला आणि आता नावाड्याच्या बायकोने सांगितलं, जाऊ द्या नाव पैल तीराला. जेव्हा नाव पैल तीराला चालली तेव्हा नावाडी एवढ्या आनंदाच्या भरामध्ये त्या गंगामाईला आणि त्या रामासाठी भजन म्हणू लागला. नकोस नवते मागते नकोस गंगे भोर भरे, श्री रामाचे नाम गातला श्री रामाला पार करो. नकोस गंगे भरता फिरेगा
गंगे भागीरथी जय जय राम शरते जय जय गंगे भागीरथी जय जय राम शरते। नावाडी आणि त्याची बायको रामासाठी गाणं म्हणू लागले, भजन म्हणू लागले आणि भजन करता करता पुढचे राहिलेले 3.5 किलोमीटर पार झाले. पहिल्या तीराला जाऊन रामाला उतरवलं. पण नावाडीने सांगितलं, मलाही तुझ्या सोबत यायचं रामा. नाही, तुला येता येणार नाही, तुझा धर्म आहे. आपलं धर्म कर्म सोडून आपण भटकत फिरायचं नाही. आपलं कर्तव्य कर्म आहे. लग्न केलंय ना, पत्नीला सांभाळायचं. मुलं झाले ना, त्यांचं लहानाचं मोठेपण करायचं. त्यांना सोडून कुठं जायचं नाही. तुला येता येणार नाही, तोच तुझा धर्म आहे आणि तोच तुझा परमार्थ आहे की लोकांना ऐल तीरावरून पैल तीराला घेऊन जाणार. मग नावाडे आता जायला तयार नाही, म्हणून रामाने तिथं 3 दिवस मुक्काम केला. 3 दिवस तिथं थांबला आणि तिथे थांबून उद्या भगवान प्रभू रामचंद्र पुढे भरद्वाज नावाच्या ऋषींच्या आश्रमात जातील. त्या आश्रमात जाऊन भरद्वाज ऋषी त्यांची वाट पाहत असतील. रामाचं स्वागत त्या ठिकाणी होईल. राम पुढचा मार्ग विचारेल. तेव्हा चित्रकूट नावाच्या पर्वतावरती जाऊन राहा असं भरद्वाज ऋषी सांगतील. आणि पुढे चित्रकूट पर्वतावरती राम तिथे लक्ष्मण राम सीतासाठी एक कुटिया बांधील. तिथे राहतील काही दिवस. आणि राहत असता तिथे ज्या चित्रकूट पर्वतावरती आत्री आणि अनसुयाचा आश्रम आहे, अशा आत्री अनसुयेचे तपश्चर्या आणि त्या तपश्चर्येचं महत्व, त्यांची साधना, ते सुद्धा आपल्याला उद्या बघायचं आहे. म्हणजे दत्त प्रभूंचा जन्म सुद्धा उद्या होणार आहे. तर आपल्याला शक्य झालं तर आपण पाळणा बांधून इथं आपण दत्त प्रभूंचा जन्म सोहळा साजरा करू शकतो. आणि पुढे भरत अयोध्या नगरीमध्ये येईल, जो मामाच्या गावी आहे. येत असता तिथं आल्यावर दशरथ राजाचा मृत्यू झालेला असेल. भरत रामाला भेटण्यासाठी येईल आणि रामाला भेटायला आल्यावर कैकई खरी गुह्य गोष्टी की लोकांनी दिलेले शिव्या शाप सहन होत नाही, म्हणून गुह्य गोष्टी प्रकट करून टाकेल. असा प्रसंग उद्याचा असेल की उद्या सुद्धा भयंकर वनवासाचं आणि पित्याच्या मरणाचं दुःख रामावर येणार आहे. की पिता, बाप हा कोण असतो? बाप म्हणजे जीवनाचा खूप मोठा आधार असतो. म्हणून तो आधार रामाचा उद्या जाणार आहे आणि आपल्याला ते प्रभूंच्या जीवनातलं दुःख आणि प्रभूंनी केलेलं पिंडदान ते आपल्याला उद्या पाहायचं आहे. दत्त प्रभूंचा जन्म सोहळा साजरा करायचा आहे. म्हणून आजची कथा याच ठिकाणी विश्राम घेत आहे. कारण पाहता पाहता महाराजांनी मला अगोदरच सांगितलं 9ला संपत जा, कारण लोक दमून येतात. पण आता काय करावं, थोडे 10-5 मिनिटावर होतातच. 1-1.5 तासात संपण्यासारखं रामायण नाहीये. 5-5, 6-6 तास असं बसून सांगत राहावं लागतं, तेव्हा ती कथा होते 7 दिवसामध्ये. 1-1.5 तासात काय होणार आहे, तरीच तर शॉर्टकट मारते. कारण तिथपर्यंत गेलं पाहिजे, अयोध्या कांड पूर्ण झालं पाहिजे. म्हणून या पवित्र अयोध्या नगरीमध्ये तुम्ही सगळे लोक खूप पुण्यवान आहात, खूप भाग्यवान आहात की भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवन चरित्राची कथा श्रवण करता. अशीच श्रवण करत राहा. जीवन रामासारखं पवित्र होऊन जाईल आणि रामासारखी कीर्ती जगात राहील. म्हणून आज आपण या ठिकाणी आजच्या कथेचा विश्राम घेऊ. म्हणून महाराज हनुमानजीला विदाई देतील, कारण हनुमानजीला बोलवावंही लागतं. कथेत बसले की परत त्यांना पाठवावं सुद्धा लागतं. विदाई दिली म्हणजे ते कथेतून पुन्हा उठून जातात आणि मग आपण सुद्धा आरती करायला घरी जायला मोकळे होतो.